विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण काल आणि अगोदरच्या परवाच्या पिरियडमध्ये BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आणि पेपरचं नाव आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 जे क्रांतिकारक चळवळी हे प्रकरण क्रमांक 2 पूर्णपणे समजून घेतलं आणि या प्रकरणामधील क्रांतिकारी चळवळीच्या उदयाची कारणे, त्याचबरोबर बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि मद्रास या ठिकाणच्या क्रांतिकारी चळवळी याबद्दलची माहिती पाहिली. त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासली. आजच्या आपल्या या पिरियडमध्ये लेक्चरमध्ये आपण क्रांतिकारी चळवळी ज्या भारतामध्ये उदयास आल्या त्या क्रांतिकारी चळवळीची नावे, त्याचं वर्ष, त्याचबरोबर क्रांतिकारी चळवळीचे जे संस्थापक, त्याचबरोबर जे काही ज्या ठिकाणी या संघटना स्थापन झाल्या ते ठिकाण याबद्दलची माहिती पाहणार आहोत किंवा त्या आधारावर प्रश्न पाहणार आहोत. आज आपण ज्या क्रांतिकारी चळवळीची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम ज्या क्रांतिकारी चळवळीची जी उदय झाला होता किंवा क्रांतिकारी चळवळीचा उदय झाला त्या आधारावर सुद्धा काही प्रश्न पाहणं आपल्यासाठी आवश्यक आहे. तर प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न किंवा एक आपण प्रश्न पाहू आणि त्याची उत्तरे पाहू. जे काही या प्रश्न पाहत असताना क्रांतिकारी चळवळ कोणकोणत्या भागात सर्वात जास्त व्यापलेली आढळून येते, तर बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब, त्याचबरोबर मद्रास या ठिकाणी जास्त प्रमाणात क्रांतिकारी चळवळ वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर पुढे जे प्रश्न पाहणार आहोत ते म्हणजे क्रांतिकारी संघटनेचा कालखंड कोणत्या काळास ओळखले जाते. तर या क्रांतिकारी चळवळीच्या कालखंडाचा जर विचार करता 4 कालखंडाला क्रांतिकारी चळवळीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. तो म्हणजे इसवी सन 1876 ते 97 पहिला कालखंड, दुसरा कालखंड 1898 ते 1908, त्याच्यानंतर तिसरा कालखंड 1908 ते 1919 आणि चौथा कालखंड 1919 ते 1942. अशा 4 काळामध्ये ही क्रांतिकारी संघटना उदयास आली. आता प्रश्न बघू. क्रांतिकारी चळवळीची 1857च्या उठावाची प्रेरणा कोणी घेतली, तर क्रांतिकारी चळवळीने घेतली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, क्रांतिकारी चळवळ ही याचा प्रमुख उद्देश काय होता, तर ब्रिटिशांना जशास तसं उत्तर देणं किंवा प्रतिहल्ला करणं हे क्रांतिकारी चळवळीचा उद्देश होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, रशिया आणि जपान युद्ध केव्हा झालं, 1905 मध्ये. सर्वप्रथम क्रांतिकारी चळवळी कोणत्या प्रांतात उदयास आल्या, तर बंगाल या प्रांतामध्ये क्रांतिकारी चळवळी उदयास आल्या. क्रांतिकारी चळवळीची कार्यप्रणाली कोणती बाब म्हणून ओळखली जात होती किंवा क्रांतिकारी चळवळीचे विचार कशा पद्धतीचे होते, तर जहाल मतवादी विचार हे क्रांतिकारी चळवळीचे होते.
पुढचा प्रश्न, भारतातील प्रथम क्रांतिकारी घटना म्हणून कोणत्या घटनेस ओळखले जाते? तर वहाबी यांच्याद्वारे केलेली जी काही कलकत्ताचा न्यायाधीश नॉर्मची हत्या, ही घटना क्रांतिकारी प्रथम घटना म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, क्रांतिकारी चळवळ निर्माण होण्याची भारतातील कोणती घटना प्रेरणा देणारी ठरली? तर 1857चा उठाव हा क्रांतिकारी चळवळी निर्माण होण्यासाठी एक प्रेरणा देणारा घटक ठरला गेला. पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी केव्हा झाली? 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. क्रांतिकारी चळवळ निर्माण होण्यासाठी कोणती बाब महत्त्वपूर्ण मानली जाते? तर प्रबोधन चळवळ ही क्रांतिकारी चळवळ निर्माण होण्यासाठी महत्त्वपूर्ण बाब मानली जाते. त्याच्यानंतर जहाल नेत्यांनी कोणते तत्व नाकारले? अहिंसात्मक तत्व हे तत्व नाकारले. त्याच्यानंतर आता क्रांतिकारी चळवळीबद्दलची माहिती पाहत असताना पुढचा प्रश्न, भारतीय ज्या काय क्रांतिकारी संघटना आहेत त्या क्रांतिकारी संघटना कोणत्या होत्या, कोणी स्थापन केलं, आणि त्यावर आपण प्रश्न पाहणार आहोत. भारतात सर्वप्रथम तयार झालेली क्रांतिकारी संघटना कोणती? तर व्यायाम मंडळ हे भारतात सर्वप्रथम सुरू झालेली क्रांतिकारी चळवळ म्हणून ओळखली जाते. आता यावर आधारित जे काही क्रांतिकारी चळवळ याच्यावर प्रश्न घेऊ. व्यायाम मंडळाची स्थापना कोणी केली? चाफेकर बंधू यांनी व्यायाम मंडळाची स्थापना केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, व्यायाम मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1896 मध्ये. पुढचा प्रश्न, व्यायाम मंडळाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, अनुशीलन समिती कोणी स्थापन केली किंवा संस्थापक कोण? तर ज्ञानेंद्रनाथ बोस यांनी ही संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न, अनुशीलन समिती केव्हा स्थापन झाली आणि कोठे स्थापन झाली? तर 1901 मध्ये अनुशीलन समिती मिदनापूर या ठिकाणी स्थापन झाली. पुढचा प्रश्न, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना, क्रांतिकारी संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न, अभिनव भारत ही संघटना केव्हा व कोठे स्थापन झाली? 1902 मध्ये पुणे या ठिकाणी अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन झाली. पुढचा प्रश्न, इंडिया हाऊस नावाची क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. पुढे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इंडिया हाऊस
ही क्रांतिकारी संघटना केव्हा आणि कोठे स्थापन झाली? तर इंडिया हाऊस ही क्रांतिकारी संघटना 1904 मध्ये लंडन या ठिकाणी स्थापन झाली. पुढचा प्रश्न, स्वदेशी बांधव समिती ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली? अश्विनी कुमार दत्त यांनी स्वदेशी बांधव ही समिती स्थापन केली. त्याचबरोबर त्यावरच आधारित प्रश्न, स्वदेशी बांधव समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली आणि कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर 1905 मध्ये बारिसाल या ठिकाणी स्वदेशी बांधव समिती स्थापन झाली. पुढचा प्रश्न, विदा सावरकरांनी लंडन येथे कोणती संघटना स्थापन केली? अभिनव भारत नावाची संघटना ही लंडन येथे स्थापन केली. पुढचा प्रश्न, 1906 मध्ये विनायक दामोदर सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना कोणत्या देशात स्थापन केली? तर लंडन या देशामध्ये अभिनव भारत नावाची संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीग किंवा इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली? तारकानाथ दास यांनी ही संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न यावरच आधारित, इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संघटना केव्हा आणि कोठे स्थापन करण्यात आली? तर इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना 1907 मध्ये अमेरिका या ठिकाणी स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, वीरेंद्र कुमार घोष व भूपेंद्र दत्त यांनी ढाका येथे कोणती समिती स्थापन केली? क्रांतिकारी समिती स्थापन केली. तर अनुशीलन समिती ही वीरेंद्र कुमार घोष आणि भूपेंद्र दत्त यांनी ढाका येथे अनुशीलन समिती स्थापन केली. पुढचा प्रश्न, ढाका येथे कोणत्या वर्षी वीरेंद्र कुमार घोष व भूपेंद्र दत्त यांनी अनुशीलन समिती स्थापन केली? तर 1907 मध्ये ही अनुशीलन समिती स्थापन केली. आता प्रश्न आणि उत्तरे समजून घेताना लक्षात घ्या, अनुशीलन समिती ही 2-3 वेळेस वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या व्यक्तींनी स्थापन केली. त्यामध्ये भारतात आणि भारताबाहेर सुद्धा ज्या शाखा स्थापन झाल्या त्याचं सुद्धा आपल्याला प्रश्न आणि उत्तरे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून अनुशीलन समिती ही वेगवेगळ्या भागात स्थापन केले. ज्यांनी स्थापन केले तो भाग, तो काल, तो वर्ष आणि त्या ठिकाण याबद्दलची माहिती आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारत माता सोसायटी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? अजित सिंह आंबा प्रसाद यांनी भारत माता सोसायटी नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न यावरच आधारित, भारत माता सोसायटी ही कोणत्या वर्षी आणि कोणत्या ठिकाणी अजित सिंह व आंबा प्रसाद यांनी स्थापन केली? तर 1907 मध्ये पंजाब प्रांतात किंवा पंजाब या ठिकाणी भारत माता सोसायटी ही अजित सिंह आणि आंबा प्रसाद यांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न, गदर पार्टीचे संस्थापक कोण?
तर लाला हरदयाळ हे गदर पार्टीचे संस्थापक होय. त्याच्यानंतर गदर ही पार्टी कोणत्या शहरात आणि केव्हा स्थापन झाली? तर गदर ही पार्टी लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये 1913 मध्ये स्थापन केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना बर्लिन येथे कोणी स्थापन केली? तर लाला हरदयाळ व वीरेंद्र चट्टोपाध्याय या ठिकाणी स्थापन केली. इंडियन इंडिपेंडन्स लीग ही राजकीय संघटना बर्लिन येथे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? 1914 मध्ये. पुढचा प्रश्न, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? सचिंद्रनाथ सन्याल यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना केव्हा व कोणत्या शहरात स्थापन केली गेली? 1924 मध्ये कानपूर या शहरात हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना सचिंद्रनाथ सन्याल यांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न, नौजवान सभा ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली? तर भगतसिंग यांनी नौजवान सभा ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. नौजवान सभा कोणत्या वर्षी व कोठे स्थापन झाली? 1926 मध्ये भगतसिंगांनी लाहोर या ठिकाणी नौजवान सभा ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न, चंद्रशेखर आझाद यांनी कोणती संघटना स्थापन केली? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन नावाची संघटना चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केली. त्याचबरोबर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन ही संघटना कोणत्या वर्षी व कोठे स्थापन झाली? 1928 मध्ये दिल्ली या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न, 1942 मध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संघटना टोकियो येथे कोणी स्थापन केली? रासबिहारी बोस यांनी. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेना ही संघटना रासबिहारी बोस यांनी कोठे स्थापन केली? टोकियो या ठिकाणी. त्याचबरोबर दुसरा प्रश्न, आझाद हिंद सेना ही क्रांतिकारी चळवळ किंवा क्रांतिकारी संघटना रासबिहारी बोस यांनी कोणत्या वर्षी स्थापन केली? 1942 मध्ये ही राजकीय क्रांतिकारी संघटना स्थापन केली. हे झालं आत्तापर्यंत आपण ज्या काही क्रांतिकारी संघटना म्हणजेच जो आपला महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे ज्या क्रांतिकारी चळवळी ज्या भारतामध्ये विविध संघटनेच्या माध्यमातून झाल्या त्यावर आधारित आपण पूर्ण प्रश्न बघितले. उद्याच्या भागामध्ये आपण क्रांतिकारी चळवळी ज्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजेच बंगालमध्ये, पंजाब, महाराष्ट्र, मद्रास या ठिकाणी ज्या क्रांतिकारी चळवळी होऊन गेल्या किंवा ज्यांनी क्रांतिकारी चळवळीमध्ये काम केलं त्या सर्वांवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर हे प्रकरण पूर्ण संपल्यानंतर जे प्रश्न माझ्याकडे उपलब्ध असतील ते प्रश्न आणि उत्तरे हे सुद्धा या प्रश्नाव्यतिरिक्त आपण आज घेतल्या या प्रश्नाव्यतिरिक्त जे प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येतील आणि त्यानुसार तुम्ही
ज्या काही विद्यापीठाच्या ऑनलाईन एक्झाम याचा अभ्यास सुरू ठेवावा.